नमस्कार, मी संकेत देशपांडे. टॉप न्यूज मराठीच्या लोकसभा निवडणुकीच्या निमित्तानं समोरासमोर या विशेष कार्यक्रमामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आज टॉप न्यूज मराठीच्या स्टुडिओमध्ये असं एक जायंट किलर व्यक्तिमत्व आहे की जे व्यक्तिमत्व केवळ आता पुण्यातच नव्हे तर संपूर्ण राज्यामध्ये ओळखीचं बनलेलं आहे. आपल्या स्थायी स्वभावामुळे म्हणजे सर्वसामान्य जनतेशी नाळ जोडलेला नेता अशी ज्यांची पुण्यामध्ये ओळख आहे असे रविभाऊ धंगेकर जे कसब्याचे आमदार आहेत ते टॉप न्यूज मराठीच्या स्टुडिओमध्ये आहेत. रविभाऊ, तुमचं स्वागत आहे टॉप न्यूज मराठीच्या स्टुडिओमध्ये. रविभाऊ, तुम्हाला पहिला प्रश्न की तुमची राजकारणाची सुरुवात कशी झाली? खरं तर माझ्या घरामध्ये कोण राजकारणी माणूस नाही. साधी ग्रामपंचायतची निवडणुकी माझ्या घरातल्यांनी कोणी आजपर्यंत लढवली नाही. पण मी वयाच्या 16 वर्षापासून शाळेच्या जीवनामध्ये मी मित्र आणि एकत्र संघटन करण्याचा माझा छंद होता. आणि मला त्यावेळेस वाटायचं की आपण काहीतरी आपल्याला व्हायचं आहे आणि आपण समाजामध्ये काम केलं पाहिजे. मग सुरुवातीला शाळेतली मित्र एकत्र येणं, मग कबड्डी खेळणं, कुस्त्या खेळणं, म्हणजे असं करत करत एक त्या ह्याची मग आवड वाटायला लागली. मग समाजातले लोक पाठीवर थाप टाकत होते, वर्तमानपत्रामध्ये त्या काळात नाव येत होतं. मग असं करत करत मग मी शिवसेनेकडं माझा प्रवास वळाला. आणि शिवसेनेकडे प्रवास वळताना मी वयाच्या 18व्या वर्षी शाखा अध्यक्ष झालो. आणि मग माझी राजकीय कारकीर्द चालू झाली. ती राजकीय चालू झाल्यानंतर मग नगरसेवक झालो, आमदार झालो, आजपर्यंत प्रवास झाला. नेमकं तुम्ही आधी शिवसेनेमध्ये होतात, नंतर मनसेमध्ये, हा प्रवास कसा झाला तुमचा? बघा, सुरुवातीला तसं तर माझं तुम्हाला राजकारण किंवा मी राजकीय जीवनामध्ये 30 वर्षे कसा राहिलो हे तुम्ही मला जवळनं बघितलं. अन्यायाविरुद्ध आवाज उठवण्याचं ते अन्यायाविरुद्ध आवाज उठवणं हे आपलं कामच आहे. आणि त्या काळामध्ये शिवसेनेसारखा पक्ष, सर्वसामान्य कार्यकर्त्यांना चेहरा देण्याचा पक्ष, आणि त्यावेळेस शिवसेनेकडं माझी ओढ आपोआपच वाढत गेली आणि मी शिवसेनेचा शाखा अध्यक्ष झालो. पण हे डोक्यामध्ये होतं की शिवसेना ही लढाऊ आहे, रस्त्यावर येणारे आणि कार्यकर्त्यांना न्याय देणारे, असं त्यावेळेला वाटलं आणि मी शिवसेनेत गेलो. आणि मग तो प्रवास मनसे करत करत काँग्रेसकडे आला. मग 28 वर्ष सलग भाजपकडे असणारा कसब्याचा जो बालेकिल्ला होता, म्हणजे भाजप म्हटलं की कसबा म्हटलं की भाजप असं समीकरण होतं. मात्र ते समीकरणालाही तुम्ही सुरुंग लावलात. नुकतीच तुमची वर्षपूर्ती झाली. हा विजय सुखकर कसा झाला किंवा त्याबाबतची तुमची रणनीती कशी होती? बघा, मी पहिली विधानसभा महाराष्ट्र नवनिर्माण सेना या पक्षाकडनं निवडणूक लढवली आणि त्या काळामध्ये मला 47,000 मतं पडली आणि बापट साहेबांना 54,000 मतं पडली आणि काँग्रेसला 46 असं काहीतरी. आणि त्यामध्ये माझ्याकडे जो पक्ष होता तो एक नवीन चालू झालेला पक्ष होता, लोकांनी स्वीकारलेला त्या काळात नव्हता. तरी मला हे सगळ्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माध्यमातून मी 47,000 मतं. पण त्यावेळेला जर मी काँग्रेसकडनं असतो तर मी त्यावेळेस निवडून आलो असतो. कारण भारतीय जनता पार्टीला दीर्घ मताची एका टप्प्यात मतं आहेत, त्याच्यापुढे त्यांचं आकडेवारी वाढलेली नाही. आणि मग त्या तिरंगी लढतीत नंतर मोदी लाट आले, आम्ही 5-6 जण लढून भाजपची मतं जिथं होती ती राहिली आणि बापट माझ्याविरुद्ध 2दा आमदार झाले. पण त्यावेळेस माझा पक्षाची सुरुवात 1 मतापासून व्हायची. आज काँग्रेस राष्ट्रवादी 50,000 चालू होती. हा फरक आहे. आणि मनसेकडनं शिवसेना असेल त्या भागात मनसे 1 मताने चालू होती आणि राष्ट्रवादी काँग्रेसची 50,000 मतं आहेत, तिथून मग 1 चालू होतो. म्हणजे तो ग्राफ आहे आणि ते बरोबर साधलं गेलं आणि मग ह्या निवडणुकीमध्ये मी विजय झालो. पण त्यावेळेस बापट साहेब लय कमी मताने ते विजय झाले होते. म्हणजे तसा तो भाग भाजपाचा नाहीच आहे, कार्यकर्त्याचा आहे. भारतीय जनता पार्टीची लोक म्हणतात की आमचा बालेकिल्ला, पण हा मी पहिल्या दिवसापासून म्हणतो हा जनतेचा बालेकिल्ला. कारण जनता हीच या मतदानात येते आणि जनताच ठरवते कोणाला निवडून यायचे. आणि तो जो त्यांना वाटत होतं ते जनतेने दाखवून दिलं की ती परिस्थिती आज नाही आहे. जे पुण्यात पिकतं ते देशात विकतं असं म्हटलं जातं. कसब्याच्या विजयानंतर आता आगामी निवडणुका येऊ घातलेल्या आहेत, म्हणून हा प्रश्न की आगामी निवडणुकांमधलं चित्र काय असेल तुमच्या नजरेतनं? बघा, आपण बघितलं असेल की 10 वर्षापूर्वी जी भारतीय जनता पार्टीची लाट आली, एक भ्रष्टाचार आणि बाकीचा विषय जे काय आहे ते वातावरण त्यावेळेस झालं
आणि ते वातावरण त्यांनी कॅच करून पब्लिकमध्ये एक अजेंडा आणला. तो अजेंडामधनं काँग्रेसला पिछाड झाली. भारतीय जनता पार्टी 10 वर्षापूर्वी सत्तेत आली. पण त्या 10 वर्षामध्ये लोकांनी आजपर्यंत बघितलं आहे त्यांना. आणि मधल्या काळामध्ये त्यांना असं वाटायला लागलं की ही महासत्ता झाली आमची आणि ही महासत्ता आम्ही ह्या महासत्तेच्या माध्यमातून काही करू शकतो. पण मला तसं वाटत नाही. महासत्ता असती तर त्यांनी अजितदादांना घेतलं नसतं, एकनाथ शिंदेंना घेतलं नसतं, अशोकराव चव्हाणांना घेतलं नसतं. म्हणजे ही महासत्ता कुठं नाही आहे. आज ही बदलत चालली. आपल्या देशाची घटनाच अशी की एका माणूस जास्त वर्ष राज्य करत नाही. बदल हा निसर्गाचा नियम आहे, आपल्या घटनेत बी आहे. लोकांना वाटन तोपर्यंत त्याला दान करतात आणि जे वाटत नाही त्या दिवशी मतदान करत नाही. पण एक आपल्या संविधानामध्ये गरिबाला तोच अधिकार आहे, श्रीमंताला बी तोच अधिकार आहे मताचा. त्यामुळं सर्वसामान्य माणूस असेल, मोठा असेल, छोटा असेल, त्याला एवढी प्रचंड शक्ती त्या माणसाच्याकडे एक मताची की तो या देशाचं राजकारण हलवू शकतो. आणि ती परिस्थिती जवळ आलेली आहे. आणि ही महासत्ता जर म्हणत असेल तर अत्यंत चुकीचं आहे. कारण महासत्ता असते तर ज्यांच्याविरुद्ध एवढे मोठे भ्रष्टाचाराचे आरोप केले, मग किती लोक आहेत आणि त्यांना पण त्या पक्षामध्ये इन्व्हॉल्व करून घेतलं, कोणाला भाजपमध्ये घेतलं, कोणावर युती केली. म्हणजे याचा अर्थ असा की त्यांच्या पायाखालची वाळू घसरलेली आहे. दादा, तुम्ही कसब्याच्या निवडणुकीच्या नंतर तुम्ही महाराष्ट्रात चर्चेमध्ये आलात, परंतु ज्यावेळी निवडणुकीचा प्रचार करत होतात त्यावेळेस नेमकं प्रचाराचं कोणतं तंत्र तुम्ही वापरलं होतं? कारण ज्यावेळी तुम्ही मनसेच्या कार्यालयालाही भेट दिली, तुम्ही भाजपच्या कार्यालयालाही भेट दिली, नेमकं त्यांच्याच मतदारांना कन्फ्यूज करण्याचं असं कोणतं तुम्ही तंत्र वापरलं? नाही, माझ्याकडं निवडणुकीत मी तंत्र कधी वापरत नाही. मी सर्वसामान्य जनतेला लक्ष ठेवून काम करतो आहे. ज्यावेळेला माझ्या आत्तापर्यंत 9 निवडणुका लढवल्या, 9ही निवडणुकीमध्ये मला सर्वसामान्य लोकांनी आणि मी एक कार्यकर्ता म्हणून लोकांनी मला सातत्यानं मतदान करत आले. आणि त्यामुळे मला तो ग्राफ माझा तसाच राहिला. आणि मी माणूस म्हणून काम करतो, माणूस म्हणून काम करतो. मी राजकारणाच्या पलीकडे जाऊन काम करतो. म्हणजे माझं एक वाक्य बघा, मी नेहमी म्हणतो, हार जीत पैसा, हार जीत पैसा याच्या पलीकडं असतं माणूसपण, आणि ते मी जपतो. निवडणुका येतील जातील, पैसा येईल जाईल, माणसं जपली पाहिजे. आणि आयुष्यामध्ये माणसं जपण्याचं काम केलं. माणसं जपणं म्हणजे मी काय त्यांना थोडे पैसे देतो का काय देतो? आलं तर गोड बोलणं, त्याचं काम करणं, त्याला आपुलकीचे 2 शब्द बोलणं, ही लोकांना प्रचंड होतात. आणि सगळ्यांचीच कामं होतात असं नाही. पण कोणाचं ॲडमिशन असेल, कोणाचा दवाखान्याचा प्रश्न असेल, कोणाला महानगरपालिकेचा प्रश्न असेल, आता या वर्षावर तो विधानसभेतले प्रश्न असतील, शिक्षकांचे असतील, कर्मचाऱ्यांचे असतील, अनेक लोकांचे असतील, तर आपण पत्र दे, भेट, फोन कर. आणि मला असं वाटतं की माझा फोन गेला शक्यता अधिकारी नाकारत नाही, कारण माझं कामच क्लिअर असतं. त्याच्यामध्ये मी कुठली शिफारस नसते. जे काम योग्य असेल ते त्यांनी केलं पाहिजे, हे माझं मत असेल ते मी करून घेतो. तुम्ही आधी मनसेमध्ये होतात, नंतर काँग्रेसमध्ये जाऊन आमदार झालात आणि आमदार झाल्याच्या नंतर तुम्ही राज ठाकरेंची भेट घेतली होती. नेमक्या या भेटीमध्ये काय झालं होतं? राज ठाकरे तुम्हाला काय बोलले? बघा, आपण ज्याच्या आयुष्यामध्ये आपण ज्याच्यावर काम केलं तर त्याला भेटणं काही गैर नाही. शेवटी लोकशाही, लोकशाहीमध्ये आपल्याकडं तो स्तर नव्हता, पण या 10 वर्षामध्ये राजकीय स्तर घसरला. ह्याच्यापूर्वी काँग्रेस जरी सरकार असतं तर ते सगळ्या लोकांना सामावून घेत होते, सगळ्या लोकांशी बोलत होते, विरोधकांचा मान सन्मान करत होते, विरोधकांना ताकद देत होते, विरोधकांना. आता तर विरोधक हा दुश्मन आहे, अशा पद्धतीचं ह्या 10 वर्षामध्ये राजकारण चालू झालं. मग आपण बसला ईडी असेल, मग तुम्हाला पाहिलं असेल निवडणूक झाल्यानंतर माझ्या मतदारसंघातले 15 कोटीच काढून नेले यांनी सचिवाच्या मार्फत. म्हणजे कुरघोडीचं राजकारण केलं त्यांनी. आणि मग हे राजकारण पूर्वी नव्हतं. पण आम्हाला हे माहिती आहे की आम्ही 30 वर्षे राजकारणात, 20 वर्ष काँग्रेस असतानासुद्धा आम्ही विरोधी पक्षात होतो. पण काँग्रेसने असं कधी विरोधकांना कधी अशा पद्धतीनं वागणूक दिली नाही, किंवा त्याच्या वार्डातलं किंवा त्या भागातलं जे विकासाचं काम असेल ते थांबवलं नाही. पण आज ज्या पद्धतीने राजकारण चाललं आहे हे लोकशाहीला घातक आहे. आणि त्यामुळं हे स्तर राजकारणाचा चुकीचा आहे. पण मी हा स्तर जपणार आहे की ज्या आता भाजपची जरी चांगली लोकं असेल तर त्यांना आपण भेटतो. मी मुक्ताताईंच्या घरी गेलो, मी बापटांना भेटायला गेलो. शेवटी ह्या लोकशाहीमध्ये ही लोकप्रतिनिधी होते आणि त्यांना भेटणं गैरच काय नाही. शेवटी ते समाजाचं काम करतात, आपण करतात. त्यांची विचारधारा वेगळी, आपली विचारधारा वेगळी, पण काम शेवटी समाजाचंच होतं. आणि त्यासाठी एकमेकाचे भेटी घेणं, त्यांचे विचार ऐकणं, आपले विचार सांगणं, आणि त्याचं आपलं ज्ञान वाढतं. आणि ते ज्ञान वाढवण्यासाठी आपण कोणालाही भेटू शकतो. भाऊ, तुम्ही जसं सांगितलं की भेटण्यात काहीही गैर नाही. जसं आपण बघितलं की भारतीय जनता पक्षाकडून
काँग्रेसमधले आमदार असतील किंवा राष्ट्रवादी काँग्रेसमधले आमदार असतील, शिवसेनेमधले आमदार असतील, त्यांना आपल्याकडं लोकसभेच्या निवडणुकीच्या दृष्टिकोनातून खेचून घेण्याचं काम सुरू आहे. अशी तुम्हाला काही ऑफर वगैरे? बघा, आपण बघितलं असेल, मी 5 वर्षापूर्वी काँग्रेस पक्षामध्ये गेलो आणि मला 7 वर्ष होतं. मला महानगरपालिकेचं त्यांनी उमेदवारी दिली, मी निवडून आलो. मला विधानसभेची आणि मला महाराष्ट्रामध्ये चेहरा दिला काँग्रेस पक्षाने. त्याच्यामध्ये मग महाविकास आघाडी होती, शिवसेनेचे कार्यकर्ते होते, राष्ट्रवादीचे कार्यकर्ते होते, काँग्रेसचे. आणि हे सगळं बघितल्यानंतर ही निवडणूक आपण बघितलं असेल तर एका महाशक्तीविरुद्ध मी लढत होतो आणि हे लढताना हे सगळं बळ माझ्या पाठीशी होतं आणि काँग्रेस पक्षाने माझ्यावर विश्वास ठेवला. आणि मग जर एखाद्या पक्षाने विश्वास ठेवला आणि एक चेहरा दिला तर ह्याच्या पलीकडे आता आयुष्यात काय पाहिजे? महाराष्ट्रात जिथं जाईन तिथं लोक भेटतात, ओळख देतात, अर्धा कप चहा पाजतात, कौतुक करतात, पाठीवर थाप धावतात. ह्याच्या पलीकडं कोण काय देऊ शकणार आहे? आता आयुष्यामध्ये ह्याच्या पलीकडे काय मिळू शकणार आहे आपल्याला? काहीच नाही. आणि त्यामुळं काँग्रेसमध्ये मी हॅप्पी आहे, म्हणजे मनापासून आनंदी आहे. आणि काँग्रेसची विचारधारा ही सर्वसमावेशक आहे, सर्व लोकांना घेऊन जाणार आहे. म्हणजे तिथं जातीवाद नाही आहे. आणि जातीवाद नसल्यामुळे एक आहे की तिथं ब्राह्मण समाजापासून तर खालच्या वर्गापर्यंत सगळी लोकं काम करतात. म्हणजे ब्राह्मण समाज बी काँग्रेसमध्ये काम करतो, त्यांना विचारधारेच्या बाजूने. आणि त्यामुळे जर सर्वच लोक आपल्याला एक ठिकाणी भेटत असतील आणि आपल्या विचाराची लोक भेटत असतील तर ते पक्ष अत्यंत सामाजिक बांधिलकी मानणार आहे. त्यामुळे त्या पक्षात एकदम उत्तम चाललं आहे माझं. आमदार रविभाऊ धंगेकर यांच्यासोबत सुरू असणारी ही चर्चा जी आहे ती अशी सुरू राहणार आहे. तुर्तास वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. किमिन्स रेसिडेन्शियल हायस्कूल पाचगणी प्रवेश सुरू. मुलींसाठी ज्युनियर KG ते इयत्ता 10वी आणि मुलांसाठी ज्युनियर KG ते इयत्ता 4थी. स्कूलची वैशिष्ट्य: प्रशस्त क्लासरूम, उच्च शिक्षित शिक्षक वर्ग, इंडोर आउटडोर गेम्स, सुसज्ज विज्ञान प्रयोगशाळा, निरोगी आणि संतुलित आहार अशा वैशिष्ट्यांनी सुसज्ज किमिन्स हायस्कूल पाचगणी, जिल्हा सातारा. आजच प्रवेश घ्या आणि आपल्या पाल्याचं भविष्य घडवा. संपर्क 02168 240 324. ब्रेक नंतर आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. आणि आज आपल्या स्टुडिओमध्ये आहेत कसब्याचे आमदार रवींद्र धंगेकर. भाऊ, तुम्ही लोकसभेसाठी इच्छुक आहात. काँग्रेस पक्षांकडून जवळपास 20 जण इच्छुक आहेत लोकसभेसाठी. तुमचं लोकसभेसाठीचं विजन काय? बघा, ज्या वेळेला काँग्रेस पक्षाने अर्ज मागवले होते त्यावेळेला मी बी फॉर्म भरला, अर्ज भरला आणि इच्छा व्यक्त केली की मी बी लोकसभा निवडणूक लढू शकतो. आणि माझ्याबरोबर 20 लोकांनी उमेदवारी भरली. मग मोहनदादा जोशी असतील, अरविंद शिंदे असतील, अभय छाजेड असतील, सगळे म्हणजे बरीच संगीता तिवारी असतील, सगळ्या कार्यकर्त्यांनी आपली मागणी केली. आणि मागणी गैर नसते की सगळ्यांनी उमेदवारी मागितली पाहिजे. शेवटी पक्ष नेतृत्व ठरवतो कोणाला उमेदवारी द्यायची कोणाला नाही. पण सगळ्यांनी मागितली, मी मागितलेली नाही. म्हणजे तुमचं विजन काय? कारण तुम्ही कसब्याचे आमदार आहात आणि पुणे लोकसभेमध्ये बघितलं जवळपास 6 विधानसभेचे मतदारसंघ येतात. त्याच्यामध्ये पर्वती असेल, पुणे कॅन्टोन्मेंट असेल, वडगाव शेरी, कोथरूड, शिवाजीनगर, ह्या सगळ्या मतांचं गणित तुम्ही कसं मांडणार आहात ज्यावेळी समोर तुम्हाला उमेदवारी जाहीर झाली? बघा, विषय असा आहे की मी 30 वर्ष पुणे शहरात काम करतो आहे आणि पुणेकरांची नाळ माझ्याबरोबर जोडली गेलेली आहे. तुम्ही माझ्याबरोबर आत्ता जरा कुठल्याही चौकात उभा करा, 10 कार्यकर्ते भेटतील, 10 ओळखीचे भेटतील. कुठंही नाही पुण्यात. मला पुण्यानं आता महाराष्ट्रात नेलं तरी ओळखीचे भेटतात. आणि मग आपण सातत्यानं 30 वर्ष माणूस म्हणून काम केलं. मी पहिल्यांदाच म्हणलो की जो माणूस आपल्या दारात येतो त्याला आपण नाव विचारत नाही, त्याचं गाव विचारत नाही, तो कुठं राहतो हे विचारत नाही. जो येईल तो आपला परमेश्वर आहे आणि त्याची सेवा करणं हे आपलं काम आहे. कारण माझ्या मंदिरात येणारा माणूस हा परमेश्वर येतो. आणि हे वाक्य माझं नेहमीच आहे की माझ्या दारात येणारा तो परमेश्वर आहे, त्याची सेवा करणं माझं काम आहे. आणि पोट तिडकीने मी त्याचं काम करतो. आणि त्यामुळं माझी 30 वर्षामध्ये पुणेकरांची नाळ घट्ट झालेली आहे. मग मी त्याची जात विचारत नाही, त्याचं गाव विचारत नाही, तो कुठला पत्ता विचारत नाही. फक्त पत्र द्यायचं असेल तेव्हाच विचारतो की तुझं नाव म्हणजे पत्रावर नाव टाकायला, तेवढंच. पण त्याच्या हा आमका येतो त्याचं काम करावं. म्हणजे ही बांधिलकी मी पुणेकरांची गेली 30 वर्ष घेतलेली. आणि त्यांनी सातत्यानं 30 वर्ष मी 5 वेळा नगरसेवक झालो आणि वेगळ्या वेगळ्या वार्डात जाऊन झालो पेटांमध्ये. पण आता हा मोठा वार्ड आहे. पण माझं 30 वर्षामध्ये मनसेचा गटनेता होतो, शिवसेनेचा नगरसेवक होतो.
पण मी पक्षाची काम करताना मी पुणे शहरात काम केलं. आज काँग्रेसच्या माध्यमातून मी अनेक लोकांना भेटतो. काँग्रेस विचाराची मतं आहेत, काँग्रेसला मानणारा वर्ग आहे. आणि मग ती चर्चा करत असताना असं वाटलं की आपणही निवडणूक लढवली पाहिजे. जर पक्षाने संधी देत आपण 100% चांगली निवडणूक लढवू शकतो. आणि माझा तसा संपर्क पुण्यात नवीन नाही. आणि मला ओळखणारे लोक आता 25 वर्ष महानगरपालिकेत असल्यामुळं मग नगरसेवक असतील, ते भागातले कार्यकर्ते असतील, गणेश मंडळ असतील, नवरात्र मंडळ असतील, संस्था असतील, छोटे छोटे समाज असतील, येणं जाणं सातत्यानं आहे. त्यामुळे मला असं वाटलं की आपण लढू. पक्षाने दिली संधी तर सोनं होईल. पण सध्या काँग्रेस पक्षाची जी अवस्था झालेली आहे, चांगले दिग्गज नेते जे आहेत ते भारतीय जनता पक्षामध्ये गेलेले आहेत. तुमचे अशोक चव्हाण जे आहेत ते सुद्धा गेलेले आहेत. ह्या परिस्थितीला नेमकं जबाबदार कोण आहे असं वाटतं? कारण पुणे काँग्रेसमध्ये सुद्धा गटबाजी असल्याचं सांगितलं जाते. बघा, मी परत सांगतो, मगाशी सांगितलं की काँग्रेसच्या लीडर लोकांची गरज भाजपला आहे. जर काँग्रेसची काँग्रेसच्या लीडरांची गरज नसती तर भाजपाला घ्यायची गरज नव्हती. भाजपाने काय घेतली तर भाजपाला असं वाटतं की आपण यंदा नाही घेतलं तर आपली सत्ता जाईल, आपला उमेदवार पडेल. ही भीती कोणाला आहे? भारतीय जनता पार्टीला आहे. आपल्या ताटात वाढलेल्या आपलं एखादं दुकान चांगलं चाललं आहे, आपण एखादं दुकान घेतो किंवा काही व्यवसाय करतो, त्याच्यामध्ये आपलं चांगलं असेल तर आपण भागीदार घेतो का? नाही घेत. पण आपल्याला असं वाटतं की आपल्याला पैसे कमी करेल, मनुष्यबळ कमी पडतं, अमकं कमी पडतं, जे काय आहे त्या धंद्याला लागणाऱ्या ज्या काय सुविधा आहेत त्या कमी पडतात. म्हणून आज भारतीय जनता पार्टीला ही भीती आहे. म्हणून त्यांना हे आमचे लोक घ्यावे लागतात. पण ते घेताना त्यांना कशा पद्धतीने घेतलं, काय घेतलं हे समाजाला माहिती आहे, तुम्हाला माहिती आहे ना. आम्हाला एवढे प्रचंड डोंगरे एवढे आरोप करायचे आणि नंतर मग तुम्हाला बाकी काय यंत्रणा आहेच, मग ते यंत्रणेत मग जायचं असेल तर चला, नाही तर मग आमच्याकडे. म्हणजे भीतीदायक वातावरण ज्या पद्धतीने या महाराष्ट्रात केलं आहे. आणि त्यामुळे ही भीती काँग्रेसला नाही, ही विरोधकांना नाही, ही भाजपला भीती. त्यामुळे काँग्रेसला दिवस चांगले आहेत. कसब्यामध्ये 28 वर्षाच्या नंतर भाजपा जाऊन काँग्रेसचे आमदार निवडून आला होता, परंतु तो जो उत्साह होता तो उत्साह पूर्ण महाराष्ट्रामध्ये पोहोचवण्यामध्ये काँग्रेस कुठेतरी कमी पडला असं वाटतं का? कारण ज्या प्रकारे काँग्रेस पक्षांमधून दुसऱ्या पक्षामध्ये जे नेते चाललेले आहेत. मी आता तेच सांगितलं ना, महासत्तेला गरज का लागते तर महासत्ता डगमळी झाली म्हणून महासत्तेला लोक लागतात. बघा, विचार करा, मग मी एखाद्या व्यवसायात दुसरा भागीदार का घेईल किंवा एखादं दुकान टाकलं तर भागीदार का घेईल? तर माझा व्यवसाय डब घायला आला. तर त्यांचं ते पक्ष ती महासत्ता राहिलेली नाही. लोकांनी त्यांना 10 वर्ष बघितलं आहे. आश्वासनाची खैरात आहे. त्याच्यामध्ये पेट्रोल मी बी घेतो, दंगेकर बी घेतो, थोरात बी घेतो, जोशी बी घेतो आणि कुलकर्णी बी घेतो. भाव तर वाढलेत. गॅसचे भाऊ जोशी घेतात, दंगेकर घेतात, कांबळे घेतात. भाव वाढलेत. सगळ्यांना ती झळ पोचलेली आहे. आणि प्रचंड प्रमाणामध्ये ह्या महाराष्ट्रामध्ये देशामध्ये उद्रेक व्हायची वेळ आली. बघा, आज मराठा समाज रस्त्यावर आहे, ओबीसी समाज रस्त्यावर आहे, धनगर समाज रस्त्यावर आहे, शेतकरी रस्त्यावर आहे, तुमचे विद्यार्थी रस्त्यावर आहेत. आणि हे सरकार AC केबिनमध्ये बसून निर्णय घेत आहे. म्हणजे गंभीर गोष्ट आहे. म्हणजे भविष्यामध्ये यांच्या केबिनमध्ये सरकार जनता बसेल आणि हे रस्त्यावर दिसेल, अशी परिस्थिती येणाऱ्या काळामध्ये दिसेल. भाऊ, तुम्ही बोलताना मागाशीच सांगितलं की तुमची फाईल एकदम क्लिअर असते, त्यामुळे अधिकारी टाळाटाळ करत नाहीत. मात्र तुमच्या विरोधामध्ये ज्यांनी कसब्याची पोटनिवडणूक लढवली त्या तुमच्या प्रतिस्पर्धी उमेदवारांनी आरोप केला की रवींद्र धंगेकर हे काळी जादू करतात अधिकाऱ्यांवर आणि आपली कामं रेटून पुढे नेतात. बघा, आता आपण कुठल्या दुनियेत हे कळत नाही ना तोपर्यंत असं कोणतरी बोलतं. त्यांना हेच कळलं नाही की आपण कुठे, आपण कुठल्या शतकामध्ये, आपण काय करतो आहे. आपण संगणक विभागामध्ये ज्यांनी 4 वेळा स्टँडिंग कमिटीचं बजेट केलं, या पुणे शहराचं 10-11 हजार कोटीचं बजेट केलं, 4 वर्षामध्ये 40 हजार कोटीचं बजेट केलं. अशा लोकांना जर अशी कल्पना डोक्यात येत असेल तर मग भारतीय जनता पार्टीचं चुकलं की कोणाला आपण ह्या पदावर बसवलं आणि कुठल्या माणसाला उमेदवारी दिली, हे भारतीय जनता पार्टीचं चुकलं असं मला वाटतं. कारण जर असे अज्ञान लोक जर त्यांनी उमेदवारी देत असतील आणि भविष्यात त्यांनाच म्हणत असतील तुम्ही लढा, तर भारतीय जनता पार्टीचं अज्ञान आहे. आता ते राहिलं आहे का? जर अशी काळी जादूबिदू मला येत असते तर मी इथे अमेरिका बी उडवली असे नाहीत ना, नसते उडवलं. जर एवढं असतं तर अमेरिका उडवले असे. भारताला कशाला लागतं सैन्याचं एवढं पगार पाणी देणं, हे ते युद्ध बॉम्ब खर्च काय.
एखाद्या अमेरिका चला दंगेकर चला मोदी सांगा उडवायचं तर उडवायला काळी जादू टाकली असं होईल का? म्हणजे प्रचंड अज्ञान आहे आणि अशा पद्धतीचं बोलू नाही बोलणार आहे आणि अशा पद्धतीनं जर प्रचार केला म्हणून ते निवडून येतील असं नाही होत. माझी जादू लोकांमध्ये, जनता माझी आणि जनतेने मला स्वीकारलं आहे, तीच माझी जादू आहे. आणि असे जर जादूचे दिवस असते तर मग काय बघायलाच नको. माझी कल्पना त्यांच्या डोक्यात सुचती, ही शुद्धीत सुचली होती का काय मला कळत नाही. शुद्धीतला मग असं बोलत नाही. मग ते कुठल्या भानात होते आता तर मला तापसावं लागेल. भाऊ, आशानगरमध्ये पाण्याच्या टाकीचं उद्घाटन होतं तेव्हा तुमची एक क्लिप व्हायरल झाली. एका म्हणजे जॉबवरती असणाऱ्या अधिकाऱ्याला तुम्ही शिवीगाळ केली होती, त्यामुळे तुमच्यावरती टीका पण झाली. नेमकं हे अधिकाऱ्याला शिवीगाळ करणे हे कितपत योग्य वाटतं तुम्हाला? बघा, तो जो प्रकल्प होता तो आमचे माननीय दत्ता भरट नगरसेवक असताना तो प्रकल्पाला सुरुवात केली आणि सुरुवात केल्यानंतर त्या ठिकाणी असणाऱ्या सगळ्या सुखसुविधा ज्या लागतात ती जागासुद्धा त्यांनी एका संस्थेकडनं घेऊन स्वतःच्या पैशाने रजिस्टर करून महानगरपालिकेला दिली आणि एक ठराव त्यांनी केला. तो ठराव असा केला की ह्या टाकीचं उद्घाटन सन्माननीय बाळासाहेब थोरात असतील, अजित पवार असतील, पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील आणि स्वतःच्या उपस्थितीमध्ये हा तुम्ही उद्घाटन करावं आणि तसं पत्र बी त्यांनी दिलं होतं, मी बी दिलं होतं. आता हे दिल्यानंतर आपल्याकडं जनरल बॉडी ही अंतिम असेल, त्यांनी केलेला ठराव हा सगळं मान्य असून त्यावेळेला तो रन करायचा असतो, पुढे न्यायचा असतो. आणि मग अचानक 2 दिवस अगोदर उद्घाटन ठरलं आणि त्यांचं नाव वगळलं. ही पूर्णपणे आयुक्तांची जबाबदारी होती, कारण आपल्याकडे जनरल बॉडीचा ठराव झाला की तो रन केला पाहिजे आणि जर मग तो रन नाही केला तर मग ठरावाला अर्थ राहणार नाही. मग कायदा सोडून तुम्ही जर हे वागत असताल तर अत्यंत चुकीचं. कायदा मोडला कोणी? त्या आयुक्तांनी मोडला. मग तो जो पांढरे म्हणून जो PI होता त्याला गरज नव्हती अडवायची. तो पांढरे PI होता त्याला गरज नव्हती. बरं त्यांनी आडवता मोहन जोशींना ढकललं, बाळगुलेंना ढकललं. म्हणजे तुम्हाला किती माज आला आहे. म्हणजे हा मराठी माणूस बोलतो ना त्यावेळेला त्याला पहिल्यांदा शब्द त्याचे फुटतात आणि मग त्यांनी अशा पद्धतीने जर हुकुमशाही चालू केली आणि अशा पद्धतीने जर रेटारेटी केली. आज तुम्ही महानगरपालिकेतला बघितलं तर तिथं केबिनमध्ये बसून टेंडर सेट होतात. मग हे भारतीय जनता पार्टीचे लोक करतात. अधिकारी चुकीचं ऐकतात आणि मग अधिकारी चुकीचं ऐकून बी तो आपल्यासमोर निर्लज्जासारखं आपल्याशी बोलतो. तर मग शेवटी मराठी माणसाला पहिलं काय येतं तोंडात? काय येतं? ते राग आला. तुम्हाला एखादा धडकला रस्त्याने तर तुम्ही काय करता? पहिल्यांदा वा वा भारी धडकला असं म्हणतो का आपण? तो जॉबवर होता. नाही, कोणी असू दे, कोणी असू दे, एखादा अन्याय दिसेल. समजा मी आता आमदार आहे आणि उद्या तुम्हाला जर मी चुकीचं काम करतो तर कमीत कमी काय म्हणणार? ते नालायक माणूस आहे तेवढं तर म्हणणार ना. बरं, नाही म्हणणार ना. तर का नाही म्हणणार. तर त्या पद्धतीने पहिल्यांदा एवढं मोठं जर लाठीचार्ज होत असेल, कार्यकर्त्यांना मारत असेल, चुकीचा कायदा जर हाताळत असेल तर कोणतरी बोललं पाहिजे ना. बरं, एखादी 2 शिवी तर ते आपलं मराठी माणसाचा अधिकार आहे. शिवी तर पहिली येणारच आणि दिली शिवी तर त्याचा अर्थ त्याची माझी काही दुश्मनी नाही. तो तेवढा पुरतीचा तो असलेला राग होता आणि त्या रागाची माझी मागणी सविस्तर होती की हा जनरल बॉडीचा ठराव हा तुम्ही पुढे रन केला पाहिजे. आणि मग का नाही उत्तर दिलं आयुक्तांनी? मग आणि मग तो पांढरे जो PI होता त्याला काय अधिकार होता ढकलीचा? मनपाचा कार्यक्रम ना. पोलिसांचं काय काम होतं? बंदोबस्त. अडवायचा असतो का पोलिसांनी कधी? पण भाऊ, तुम्ही म्हणताय की पोलिसांनी धक्काबुक्की केली, मोहन जोशींना सुद्धा धक्काबुक्की केली. आमच्या कार्यक्रमामध्ये समोरासमोरमध्ये आल्याच्यानंतर मोहन जोशी असं म्हणाले की शिवीगाळचं मी समर्थन करत नाही. आता त्यांचं म्हणणं त्यांच्यापाशी, पण माझं म्हणणं मी म्हणलं मी कुठे नाकारतो कुठं मी त्यांचं म्हणणं ते वरिष्ठ आहेत, ते वडिलकीच्या नात्याने बोलू शकतात. पण मला माझ्या आतला राग होता ना, जनतेचा राग होता. ज्या भरडांनी एवढं कष्ट केले त्यांना तुम्ही जर बाजूला करता, तो आतला राग होता. तो काय थोडीच मी परत म्हणतो त्यांची दुश्मनी थोडीच आहे. दुश्मनी का? अजिबात नाही. का आत्ताच भेटून आलो त्यांना. अनेक टेंडरचं असंच परत लपडं केलं म्हणून मी त्यांना भेटा घेऊ की आता परत मला ती वेळ आणू नका, नीट वागा.
महापालिकेच्या अधिकाऱ्यांवर तुमचा खूप दबाव आहे असं सुद्धा तुमच्यावर आरोप केला जातोय. मी चुकीचंच काम करत नाही. मी काय स्टँडिंग कमिटी चेअरमन होतो का? मी काय पाकिटातला भागीदार होतो का? मला जे कळतं ते मी पाकिटातला भागीदार थोडीच आहे का त्यांच्या? पाकिटातला भागीदार जो गोड बोलतो, मी पाकिटातला भागीदारच नाही ना. मला काय करायचं आहे? मी जनतेची बाजू मांडणार आणि पोटतिडकीने मांडणार, आणि ते मांडलीच पाहिजे. त्यासाठीच मला लोकांनी निवडून दिले. मला काय त्यांच्या पाकिटामध्ये भागीदार म्हणून पाठवले का? स्टँडिंग कमिटी चेअरमन भागीदार आहे त्यांचा, तो बोलू शकतो गोड, मी नाही बोलू शकत. कारण जनतेला न्याय मिळाला पाहिजे. आणि जनतेला न्याय मिळत नसेल तर मग हे पद घेऊन फिरायचं काय उपयोग आहे? मग आमदारकी, नगरसेवक, जनतेला न्याय मिळत नसेल. गुन्हाही दाखल झाला. गुन्ह्याला आपण घाबरतो काय? गुन्हा आपलं किती होते जनतेसाठी. गुन्हा हा दाखल झाला जनतेसाठी. रवी धंगेकरच्या वैयक्तिकसाठी कधीच गुन्हा दिसणार नाही तुम्हाला. माझ्यासाठी मी समोरच्याला कधीच दगड मारला नाही. जनतेसाठी मी आयुष्यभर दगड मारत आलो. रवी धंगेकरला 2 रुपयाचा फायदा असा कुठली केस दाब? एखाद्या माणसावर अन्याय होतो तर आपण बोललो पाहिजे. आणि त्यावेळेला जर चुकीचं वागत असेल तर त्यांना त्या भाषेत कळतं ते उत्तर द्यावं लागतं ना. आणि ते जर दिलं नाही तर मग आपला आतला कार्यकर्ता कामाचा नाही. आतला कार्यकर्ता कामाचा नाही ना. मग ते फुकट त्यांच्यात आपली बरोबरी होत नाही. अन्याय दिसेल तिथं बोललं पाहिजे. ह्या गल्लीत 24 तास पाणी, ह्या गल्लीत 8 तास पाणी नाही आहे, बोललं तर पाहिजे ना. बरं किती वेळा बोलणार? एकदा, दोनदा, तीनदा. शेवटी मर्यादा संपते ना. नागरिक तिकडनं बोलायला लागले सुरुवात. पहिला फोन येतो, भाऊ पाणी येत नाही. दुसऱ्यांदा, अहो किती वेळा सांगायचं पाणी येत नाही. तिसरं करणार का नाही? आपला BP वाढतोच की. कवर त्यांचं गोड बोलायचं. नागरिकाला आपण बांधिले, अधिकाऱ्यांना थोडीच बांधिले आपण. बांधील नागरिकांना आपण, अधिकाऱ्यांना बांधील नाही. पण अधिकारी जर चुकीचं काम करत असतील, चुकीच्या लोकांचं अजून ते आटे वाढवत असतील, त्या भागात जास्त पाणी सोडत असतील, मग ह्या भागाला मिळत नसेल तर बोललंच पाहिजे. बरं त्यांना कळतं हे सगळं. मी आता तुम्ही पुण्यात जाता, तुम्हाला ही परिस्थिती माहिती आहे. म्हणजे आता आज बोलतोय म्हणून आपण, तुम्ही माझे इंटरव्ह्यू घेता म्हणून तुम्ही आता बोलणार नाही, पण तुम्हाला या सगळ्या गोष्टी माहिती आहेत ना. म्हणून आपण मराठी माणूस हे शेवटी आपल्या तोंडातनं पहिले येणार ते. आणि मराठीत काम असतं आपलं. इंग्लिशमध्ये शिवाय देतात नाही, पण मराठीत व्यवस्थित देतात. आणि ते पटन अशी देतात, ते द्यायला लागेल. आमदार रविभाऊ धंगेकर यांच्यासोबत सुरू असणारी ही चर्चा जी आहे ती अशीच सुरू राहणार आहे. चर्चेमध्ये वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. Come on guys, hurry up. अरे सुन ना, एक ब्रेक ले लेते हैं. Guys, I'm telling you, तुम लोगों को सही से ट्रैकिंग नहीं आता. But that's okay, you can learn. रोज का ढक्कन देना. ये रेड वाला है, सही वाला देना. अबे ढक्कन, पहले तो सही पानी पीना. Manikchand Oxyrich, proudly Indian. ब्रेकनंतर आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. आणि आपल्यासोबत आहेत कसब्याचे आमदार रवींद्र धंगेकर. भाऊ, आबा बागुल यांच्याकडून सुद्धा सारखं असं तुम्ही म्हणताय की पुण्यात तुमची हवा आहे, परंतु आबा बागुल असं म्हणतात की जनतेत त्यांनी एक पत्रच लिहिलं आहे. त्यांनी सांगितलं की जनतेचा कौल घ्या, त्यानंतर कळेल की पुण्यात कोणाची हवा आहे. मी हवा हा शब्दच वापरला नाही. हवा हा शब्द मी वापरला नाही, लक्षात घ्या. मी हवा शब्द हा वापरलाच नाही. तुम्ही इच्छुक आहात ना पुणे लोकसभेसाठी? इच्छुक असतं काय गैर आहे का? इच्छुक आहे, पण हवा म्हणलोच नाही. परंतु जनतेचा कौल तुमच्या बाजूने आहे असं सांगितलं जात आहे. कोण म्हणलं? मी म्हणलं? तुम्ही म्हटला नाहीत, पण चर्चा सुरू आहे. हां, मग आता तुम्ही राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे की तुम्ही म्हणताय, मी नाही म्हणत. मी कधी म्हणत नाही. मी कार्यकर्ता आहे. मी कार्यकर्ता आहे. पुणेकरांचा मी कार्यकर्ता आहे. पुणेकरांचा माझ्याशी नाळ जोडली, मी पुणेकरांचा बांधील आहे. ही मी पहिल्या दिवसापासून आजपर्यंत तेच म्हणतो आहे. त्यामुळे आबा बागुलच्या प्रश्नांना काही उत्तर? आबा बागुल ज्येष्ठ नेते आहेत आणि माझे लीडर आहेत. 6 वेळा नगरसेवक म्हणून झाले. त्यांनी बोलणं गैर नाही. त्यांना संधी मिळली पाहिजे. त्यांचा विषय बरोबर आहे. त्यांच्या जागेवर असं मी तर मी हेच बोललो असतो. आणि त्यांचं गैर नाही, मागणं गैर नाही, पण ते त्यांनी बोलतात ते बरोबर आहे. आणि ते म्हणत असेल तर त्या पद्धतीने होऊ शकतं. शेवटी पक्ष विचार करतो ना त्यांचा. त्यांना दिलं तरी उत्तम आहे, कारण शेवटी पक्षाचे ते आहेत. त्यांना उमेदवार देतं माझ्यासारखा कार्यकर्ता त्यांचे बरोबर फिरणारच आहे.
ते निवडून येण्यासाठी प्रयत्न करणारच आहे. म्हणजे कोणाला दिलं तरी आपलं कामच आहे ना, कार्यकर्ता या नात्याने आपण रस्त्यावरचे कार्यकर्ते, त्यामुळे आपल्याला भेटावं लागेल, लगेच जाणार, प्रचार चालू करणार. भाऊ, एक सर्वे किंवा एक चर्चा सातत्याने अशा बातम्या येत असतात की कोल्हापुरातून छत्रपती शाहू महाराज आणि पुण्यातून रवींद्र धंगेकर यांचं नाव जवळपास लोकसभेसाठी निश्चित झालेलं आहे. तर त्या अनुषंगाने पुण्यासाठीचं म्हणजे खासदार म्हणून काय तुमची प्रायोरिटी असेल, काय प्राधान्य असेल, कुठल्या प्रश्नांना पहिल्यांदा हात घाला? बघा, आता पहिल्यांदा मला उमेदवारी अधिकृत अजून काय मला कोणी सांगितलं नाही, कोणी सांगितलं नाही, माझ्या पक्षातल्या लोकांनी सांगितलं नाही, कुठल्या वरिष्ठांनी मला तसा काही निरोप दिला नाही. पण तुम्ही म्हणताय म्हणून मी चॅनलला बघतोय. पण विषय असा आहे की मी खासदार झालो म्हणून काम करू शकतो का, असं काय नाही. मी आज आमदार आहे आणि तुम्ही बघितलं असं मी वर्ष झालं मी सातत्यानं पुण्याच्या प्रश्नावर बोलतो आहे. मग वाहतुकीवर बोलतो आहे, गुन्हेगारीवर बोलतो आहे, अंमली पदार्थावर बोलतो आहे, पाणी पुरवठ्यावर बोलतो आहे, मेट्रोवर बोलतो आहे. म्हणजे जे पुण्याचे प्रश्न आहेत त्याच्यावर सातत्यानं मी बोलतो आहे. म्हणजे खासदार होणं नाही होणं ते जनतेच्या हातात, पण मी सातत्यानं पुण्याच्या प्रश्न बोलतो आहे. गुन्हेगारी मुक्त पाहिजे पुन्हा, हे माझं वाक्यच आहे. मी बोललो आहे आणि आपल्या प्रेसमध्येच बोललो मी की पुणे शहरामध्ये गुन्हेगारी वाढली. तुमच्या त्या कुठल्या टोळ्या आहेत आत्ता, काल अजितदादा म्हणले मी नस्तीनाबूत करून कोयता गँग. मग कोयता गँग जी परिस्थिती आज उपनगरामध्ये आहे, शहरामध्ये आहे. आज लोक पुणे हे विद्येचं माहेरघर आहे, पुणे हे छत्रपतींचं पुणे आहे, पुणे हे जिजामातेचं पुणे आहे, क्रांतीसूर्य सावित्रीबाईंचं पुणे. म्हणजे या पुण्याला वारसा आहे आणि या वारसामध्ये आता ग्लोबल पुणे होत असताना अनेक उपनगरं जोडली गेली आणि पुण्याची लोकसंख्या 70 लाखावर एवढी आली आणि ती प्रचंड वाढ आहे त्या लोकसंख्येमध्ये. मग पायाभूत सुविधा असतील, तुमचे गुन्हेगारी असतील, संरक्षणाचे गुण, तर आम्ही सातत्याने बोलतो की पोलिसांची कुमक वाढवा, त्यांना सुविधा द्या. आणि ह्याच्यामध्ये आज गरज आहे, गृह खात्याने लक्ष दिलं पाहिजे. मुंबईच्या खालोखाल पुणे आता मोठं होत चाललं आहे आणि इतकं प्रचंड होतं की पुण्याकडे आता तुम्हाला सगळ्या गोष्टी सुविधा आहेत, पण ह्या सुविधेचा डोलारा कधी ढासळेल अशी परिस्थिती. आज पुण्याच्या डोक्यावर जी धरणं आहेत त्याच्यामध्ये 28 टीएमसी पाणी आहे आणि 28 टीएमसीमध्ये त्यातलं शेतीला पाणी द्यायचं आणि पाणी प्यायला ठेवायचं. तर हे आत्ता पुणे शहराला 22 टीएमसी पाणी लागतं आहे. म्हणजे भविष्यामध्ये एक 10-20 वर्षांनी तुम्हाला पुण्याला पाणी आणावं लागणार आहे. मग पुन्हा काही धरणाच्या जागा आटल्यात आणि पाणी आणणं म्हणजे त्याला प्रचंड प्रमाणामध्ये मोठा खर्च आहे. आज कोकणातून पाणी आणावं लागणार आहे आपल्याला, शेवटचा पर्याय दिसतो आहे. मी काही तज्ज्ञ नाही, पण जे आता उचलून पाणी आणावं लागेल, काहीतरी करावं लागेल. कारण अजून 20 वर्षांनी पुण्याची लोकसंख्या कोटीच्या पुढे जाईल. मग कोटीच्या पुढे जाणार, हे 28 टीएमसी बी पाणी पुरणार नाही. 2 टीएमसी 3, 5, 50 टीएमसी पाणी गोळा करून पुण्याला आणलं पाहिजे. तो पुढल्या 50 वर्षाचा 100 वर्षाचा विचार होईल आणि त्यासाठी एखादा मोठा प्रोजेक्ट राबवला लागेल. ब्रिटिशांच्या काळामध्ये 1 धरणं झाले, 2 झाले, मग आपल्या काळामध्ये 1-2 झाले. पण आता धरणाची मर्यादा संपली ना, जागा संपली, डोंगरं संपली त्या ह्या पट्ट्यात. मग आता आपल्याला कुठनं तरी पाणी आणणं ते मोठ्या प्रमाणात आणावं लागतं आणि ते जर आणलं नाही तर ह्या सुविधा हा डोलारा ढासळल्याशिवाय राहणार नाही. कारण याच्यामध्ये मग ते पुणे शहरावर तुमचा ट्रॉफिकचा ताण पडणार आहे, प्रदूषणचा ताण पडणार आहे, ड्रेनेजचा, म्हणजे अनेक सगळ्या पायाभूत सुविधा याच्यासाठी एक मॉडेल करावं लागणार आहे. आणि ते मॉडेल जर करायचं असेल तर केंद्र शासन असेल, महाराष्ट्र शासन पण हे बसून ह्याच्यावर एखादी चांगली कमिटी नेमून पुढच्या 50 वर्षाचा विचार करून हे डेव्हलपमेंट आणि सुविधाचं सगळं स्तर हा आपल्याला करावा लागणार आहे, त्याशिवाय पर्याय राहणार नाही. भाऊ, ज्यावेळी ड्रग्सचं प्रकरण घडलं होतं त्यावेळेस तुम्ही पहिल्यांदा आवाज उठवला होता की ललित पाटीलवरती कारवाई झाली पाहिजे, डीन संजीव ठाकूरवरती सुद्धा कारवाई झाली पाहिजे. परंतु जसं आता तुम्ही सांगितलं की पुणे हे विद्येचं माहेरघर आहे, परंतु आपण नुकतंच बघितलं तर 900 किलो MD ड्रग्स पुण्यात सापडलेलं आहे. या ड्रग्सला कोण जबाबदार आहे असं वाटतं? कारण आपण बघतोय की यामध्ये एक PSI सुद्धा अडकलेलं आहे. बघा, मी तुमच्याशी बोलतो ज्या दिवशी ललित पाटील प्रकरणामध्ये पोलिसांनी ललित पाटीलला अटक केली, म्हणजे अटक करून जेलमध्ये आणलं होतं. जेलमधनं तो ससूनमध्ये आला आणि ससूनमध्ये 1-2 वर्ष राहून तो त्या ठिकाणाहून अंमली पदार्थ विकत होता. म्हणजे पोलिसांना माहिती होतं का? तर